कुत्रा वाचवण्याच्या प्रयत्नात फोर व्हीलरचा अपघात, तरुण चालकाचा मृत्यू. राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. एबीपीवरील मोदींचं भाषण दाखवत निशाणा, तर विलास भुमरेंचं बाहेरून 20,000 मतदार आणल्याचं भाषण दाखवताना देखील ताशेरे. मुंबईस महाराष्ट्र अदानीला आंदण देण्याचा डाव, राज ठाकरेंचा सरकारवरती हल्लाबोल. सांताक्रूज विमानतळाची जागाही अदानीला देण्याचा डाव असल्याचाही राज ठाकरेंचा दावा. निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षाच्या नेत्याने पुढील रणनीती लवकरच. थोड्याच वेळात सर्वपक्षीय विरोधी पक्षांची पत्रकार परिषद. ठाणे आणि मुंबईमध्ये गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार, खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार. आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा. कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतोय देखील दाखवून देऊ. उदय सामंत यांचा मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा. तर स्थानिक स्तरावरती बोलल्या सिरियस घेण्याची गरज नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर. पुण्यामधल्या जमिनीबाबत जैन बांधवांनी आरोप केले नाहीत, राजू शेट्टीने केलेला आरोप हे चुकीचे. मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण. धंगेकरांनाही सनसनीत टोला. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड वापरत असलेल्या 1.5 कोटींच्या डिफेंडर कारचा मालक अखेर समोर. आपलीच कार असून कमिशन पोटी गायकवाडांना दिले नसल्याचं स्पष्टीकरण. दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीच्या घरी जाणाऱ्या मुलीचं तंगड तोडा, माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वक्तव्य. तर या वक्तव्यामुळे वादाची शक्यता. दिवाळीच्या पावन पर्वावरती 26 लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून निघणार. हनुमानगडी पासून कनक भवनापर्यंत 41 मंदिरांची भव्य सजावट.